नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर सहर्ष स्वागत करतो। अंकगणित हा जो काय आपला विषय आहे महत्त्वाचा, तर त्याच्यामधील हा आज आपण जो घटक पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा घटक आहे की घातांक। कारण घातांक हा जो घटक आहे याच्यावरती नेमके प्रश्न काय येतात आणि आतापर्यंत काय विचारले किंवा ते इथून पुढे कशी विचारू शकतील या सगळ्याचा आढावा घेऊन आपण पहिल्यांदा घातांक म्हणजे काय हे व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे। आज हे फक्त जे मी लेक्चर घेतोय हे फक्त तुम्हाला मी घातांकाची ओळख करून देणार आहे आणि त्यानंतर पुढच्या सेशनमध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरणं घ्यायची आहेत की जी उदाहरणं आजपर्यंत विचारली होती आणि मग कशी उदाहरणे येतील या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत। तर व्यवस्थित पहिल्यापासून समजून घ्या की घातांक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो। तर आपल्याला माहिती आहे की घात म्हणजे कुठलीही संख्या, म्हणजे संख्या जी आहे, समजा मला एक 100 हा अंक लिहायचा आहे, म्हणजे 100 ही संख्या आहे, तर ही संख्या आपण घातांकित रूपामध्ये लिहू शकतो। म्हणजे काय, तर त्या संख्येच्या डोक्यावर उजव्या कोपऱ्यामध्ये जो काही अंक असतो त्याला आपण त्या संख्येचा घात असं म्हणत असतो। म्हणजे आता जरी मी हे 100 लिहिलं असलं तरी हा 100चा एक घात इथं सायलेंट आहे, म्हणजे तो आपण वापरत नाही, पण 100 आपण असंही लिहू शकतो। म्हणजे 100चा पहिला घात असंही आपण म्हणू शकतो। कुठल्याही संख्येचा पहिला घात हा असतोच, फक्त आता एक व्यतिरिक्त जेव्हा दुसरी संख्या येईल, म्हणजे मग 2, 3, 4, 5 काही कुठली संख्या येईल डोक्यावरती, तेव्हा त्याला आपण त्याचा घातांक म्हणतो। आणि ह्या 100ला म्हणजे जो काय आहे ज्याच्या डोक्यावरती आपण तो घात लिहिलेला आहे त्याला आपण पाया म्हणतो। म्हणजे उदाहरणार्थ ए म्हणजे कोणतीही संख्या आहे असं आपण गृहीत धरू, कोणतीही नैसर्गिक संख्या आहे, आणि n किंवा m घेऊ, m ही दुसरी कोणती तरी संख्या आहे, आणि मग ह्या एला पाया म्हणतात, ह्या एला म्हणायचं पाया बेस, आणि ह्या यमला म्हणायचं घात, ह्याला म्हणतात घात, त्याला पावर सुद्धा म्हणतात, इंडेक्स सुद्धा म्हणतात। मग आता ह्या पाया आणि हा घात हे आपल्याला लक्षात आल्यानंतर मग ह्याचा अर्थ काय होतो। एखाद्या संख्येचा काहीतरी घात असणं म्हणजे याचा नेमका अर्थ काय होतो, तर त्या जो पाया आहे तर त्या पायाचा जेवढा घातांकाच्या ठिकाणी जो अंक आहे तेवढ्या वेळा त्याचा गुणाकार करायचा। म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा 5 हा पाया आहे आणि जर का मी 5चा तिसरा घात असं म्हणत असेल तर मला याचं उत्तर 5 गुणिले 5 गुणिले 5 असं 3 वेळा मला गुणाकार करावा लागेल। म्हणून नियम लक्षात ठेवा की घात जेवढा असतो तेवढ्या वेळा त्या पायाचा गुणाकार करावा लागतो आणि मग त्याला आपण घातांक असं म्हणतो। म्हणजे घातांकाची जर किंमत आपल्याला काढायची असेल तर मग आपल्याला ह्या 5च्या घणाची किंमत काढायची असेल, म्हणजे 5चा तिसरा घात आहे हा, तर मग याची किंमत मग 5 5 25 आणि 25 5 600 म्हणजे 125 ही त्याची किंमत मिळेल। मग आता आपल्याला घात आणि पाया म्हणजे घातांक आणि पाया हे समजल्यानंतर आपण कोणतीही संख्या घातांक रूपात लिहू शकतो, घातांकित स्वरूपात लिहू शकतो। याच्यावरती महापोर्टलने प्रश्नही विचारलेले आहेत। समजा उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगतो की याचा जो काय पाया आहे म्हणजे तर त्याचा पाया आपण 10 असा पाया धरतो, कारण आपली जी संख्यालेखन पद्धती आहे ही दशमान पद्धती आहे। म्हणजे याच्यापूर्वी शतमान पद्धत होती, द्विमान पद्धत होती, अजूनही द्विमान पद्धत वापरली जाते। म्हणजे जे काही आपण आकडेमोड गणकयंत्राच्या सहाय्याने करत असतो किंवा कॅल्क्युलेटरवर असेल किंवा आपल्या जे काही मोबाईल आहे त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन करतो, आकडेमोड करतो, तर त्या ठिकाणी द्विमान पद्धतीचा वापर केला जातो। तसं ते सॉफ्टवेअर असतं आणि तो द्विमान पद्धतसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे। तो आपल्या अंकगणिताचा भाग आहे, रोमन अंक आणि ते मी दोन्ही तुम्हाला शिकवणार आहे। पण त्याचं इथं फारसं महत्त्व नाही आहे, पण इथं एवढं लक्षात घ्या की इथं आपण त्याचा पाया हा 10 पकडणार आहोत, कारण आपली जी संख्यालेखनाची पद्धत आहे ही दशमान पद्धत आहे म्हणून। मग आता आपल्याला काय, तर समजा एक संख्या आहे 4935 अशी एक संख्या आहे, आपण वाचताना कशी वाचतो 4935। आता ही संख्या जर विस्तारित रूपात लिहिली, ॲक्च्युली संख्या तयार कशा झाल्या, तर संख्या तयार होत असताना आपल्याला माहिती आहे की एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष अशा पद्धतीनं संख्या तयार होत जातात। म्हणजे समजा हा 5 जो आहे तो एकक स्थानी आहे, हा एकक आहे, एकक स्थानी आहे, हा दशक स्थानी आहे, 3 हा दशक स्थानी आहे, 9 हा शतक स्थानी आहे आणि 4 हा सहस्र स्थानी आहे, त्यालाच आपण हजार
असं म्हणतो. मग इकडं आणि काही संख्या आली तर मग ती दशसहस्र होईल, मग ती लक्ष होईल, मग दशलक्ष होईल. अशा पद्धतीनं संख्येचा सिक्वेन्स असतो. मग आपण संख्या तयार करताना ह्या 4 ही सहस्रस्थानी आहे, म्हणजे संख्या तयार होताना 4ला आपण काय करतो तर 1000 गुणतो. लक्षात ठेवा, हे त्याचं विस्तारित रूप आहे. अतिशय महत्त्वाचा बेस समजून घ्या बाळांनो, याच्यावरती प्रश्न असतो. मग आता हे 4 म्हणजे 4 गुणिले 1000, त्याच्यामध्ये 9 गुणिले 100, कारण त्याची तो शतक स्थानी आहे, शतक म्हणजे 100. त्यानंतर 3 जो आहे तो 3 गुणिले 10 आणि 5 आहे तो 5 गुणिले 1. अशा पद्धतीनं ही संख्या म्हणजे 4935 ही संख्या आपण विस्तारित रूपात लिहू शकतो. आता हीच संख्या आपल्याला जर का घातांकित रूपात लिहायची असेल तर कशी लिहिता येईल? मग आपल्याला हा जो 10,000 आहे हा 10चा तिसरा घात आहे. म्हणजे काय पहा, मग हेच आपण 4 गुणिले 10चा. आता पहा की ज्या वेळेला 10 हा पाया असतो आणि त्याच्यावरती काहीतरी घात असतो तेव्हा त्या संख्येला किती शून्य द्यायच्या? तर हे लक्षात घ्या, पाया 10 धरायचा पण शून्य मोजायचे एकावरच्या, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं 1000 लिहिताना आपण 10चा घन लिहिणार आहोत. याचा अर्थ 10वर 3 शून्य नाही द्यायच्या बाण, एकावर 3 द्यायच्या, कारण पाया आपण हा 10 धरलेलाच आहे आणि म्हणून तर आपण 10चा वर्ग 100 म्हणतो. पण 10चा वर्ग जे आहे ते 100 आपण म्हणतो. त्या अर्थी 10 गुणिले 10 म्हणजे आपण 100 घेत असताना फक्त किती शून्य घेतो? एकावरती 2 शून्य घेतो, कारण त्याचा दुसरा घात आहे. जर आपल्याला 10चा घन घ्यायचा असेल तर आपण एकावरती 3 शून्य घेतो. जर आपल्याला 10चा चौथा घात घ्यायचा असेल तर आपण एकावरती 4 शून्य घेतो. म्हणजे जेवढा घात असतो तेवढ्या शून्य 1 वरती द्यायचे असतात, पण पाया म्हणून आपल्याला 10चा वापर करावा लागतो. म्हणजे हेच मी असं लिहिलं, अधिक मी हे तसं लिहितोय. आता 9 गुणिले 10च्या 2 शून्य आहेत म्हणजे दुसरा घात, गुणिले 3 गुणिले 10वरती 1 शून्य आहे म्हणजेच ती एकावरती 1 शून्य म्हणजे पहिला घात, आणि 5ला जो आहे तो 5 गुणिले 1 म्हणजेच 10चा 0वा घात. आता ही सगळी संख्या मी घातांकित रूपात लिहिलेली आहे. हीच संख्या ही आपली विस्तार रूप आहे, हे त्याचं घातांकित विस्तारित रूप आहे. मग अशा पद्धतीनं संख्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला लिहिता येतात. घातांकाचा वापर हे शक्यतो जे काही मोठे आकडे असतात आणि ते लिहिण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. समजा मला एखादी मोठी संख्या सांगायची आहे आणि मग तिथं 10वरती 8 शून्य पडतात, एवढा मोठा आकडा आहे. मग हे मी काय एकावरती 8 शून्य द्यायच्या का, लांबलचक करायचं का? तर त्यापेक्षा मी 10 गुणिले जे ती काही संख्या असेल त्याला 10चा 8वा घात म्हटलं की त्याच्यावरती 8 शून्य पडल्या, म्हणजे आपल्याला ते लिहिता येतं. आता आपल्याला तिकडं फारसं खोलवरती जायचं नाही, आपल्याला शिकायचं ते परीक्षेच्या अनुषंगाने शिकायचं आहे. परीक्षेला काय येणार आहे हे शिकायचं आहे. जर का तुम्हाला पाया आणि घात याच्यातला संबंध समजला असेल म्हणजे त्याची किंमत काढताना पाया आहे त्याचा तेवढ्या वेळा गुणाकार करायचा की जेवढ्या वेळा त्याच्या डोक्यावरती घात आहे, म्हणजे ज्या त्याच्या डोक्यावरती जो घात असेल तेवढ्या वेळा त्याचा गुणाकार करता येतो. आता याचे काही नियम आहेत बाळांनो, हे नियम आपल्याला आले पाहिजेत. पण फक्त 7 नियम आहेत आणि हे 7 नियम का जर तुम्हाला व्यवस्थित आले, ते तुम्हाला समजले, त्याचा तुम्हाला वापर करता आला, तर कसलंही उदाहरण विचारलं, काहीही प्रश्न विचारला तरी त्या 7 नियमांच्या आधारे आपण ते गणित किंवा तो उदाहरण पटकन सोडवू शकतो. म्हणजे आजपर्यंत जे काही प्रश्न विचारले गेले, म्हणजे पोलीस भरतीची परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षेला हा विषय आहे अंकगणित आणि त्याच्यामध्ये हा घातांक हा टॉपिक आहे आणि त्यामुळं अधूनमधून त्याच्यावरचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतील तसेही संभाव्य प्रश्न मी काढलेले आहेत, तोही मी तुम्हाला सरावाच्या स्टेजमध्ये घेणार आहे. आणि त्याचबरोबर पोलीस भरतीला काय प्रश्न विचारले तेही आपल्याला घ्यायचे आहेत पहिल्या बैठकीमध्ये, जी काय पहिली स्टेज आपण घेत असतो. कारण आपली जी पोलीस भरतीची बॅच आहे त्याच्यामध्ये आपण उदाहरणांच्या स्टेजेस केलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये मी पोलीस भरतीला आले उदाहरणं घेत असतो. आता त्या उदाहरणांचं सोल्युशनही तुम्हाला माहीत असतं, बरीच उदाहरणं तुम्हाला माहीत असतात कारण ती पेपरमधलीच असतात. म्हणजे ती आलेली असतात, पण तरी पण आपण ती घेतो. ती आणि वेगळ्या पद्धतीने कशी सोडवता येतील, त्यात आणि वेगळी काय स्ट्रॅटेजी लावता येईल, तेच उदाहरण पटकन कसं सोडवता येईल, आणि ह्या सगळ्याचा आढावा आपण ते घेत असतो. त्यानंतर मग तलाट्याला काय प्रश्न विचारले, म्हणजे सरळ सेवा ह्या ज्या काही परीक्षा होतात तिथं काय प्रश्न विचारले त्या घटकावरती ते आपण बघत असतो. नंतर आपण महापोर्टलचं बघत असतो, नंतर आपण MPSCचे काही प्रश्न बघत असतो. आणि मग मी तुम्हाला सरावाचे सुद्धा काही प्रश्न वेगळे असे वेगळ्या नमुन्याचे की जे आजपर्यंत विचारले गेले नाही आहेत, कदाचित ते विचारण्याची शक्यता आहे असं जसं आम्हाला वाटतं, म्हणजे आमच्या अनुभवावरून आमच्या लक्षात येतं किंवा असे प्रश्न येऊ शकतील. पोर्शन अपडेट व्हायला लागला आहे, प्रश्न अपडेट व्हायला लागल्यात, काठिण्य पातळी वाढत चालली आहे, स्पर्धा वाढत चालली आहे, मग कसा प्रश्न येईल. तर ह्या सगळ्याचं अनुसंधान बांधून अशी काही उदाहरणं पण मी काढलेली असतात. तर आता आपल्याला पहिलं काम करायचं आहे आजच्या या लेक्चरमध्ये की तुम्हाला जे काही मी नियम सांगणार आहे ते नियम मी लिहिणार आहे आणि मग त्या नियमाचं आपण व्यवस्थित समजून घेणे
आणि मग ते 1 2 3 4 वेळा तुमच्या जेव्हा हाताखालनं जातील, जेव्हा तुम्ही उदाहरण सोडवाल तेव्हा ऑटोमॅटिक तुमचे पाठ होऊन जातील. तर पाहूया की या घातांकाचे नियम काय आहेत. आता घातांकाचे नियम शिकत असताना पहा, पहिला नियम आपल्याला शिकायचा आहे. आता आपण ए हा एक पाया धरतो म्हणजे नियम लिहिण्यासाठी. हा नियम नंबर 1 आहे बानो. ए चा यमवा घात गुणिले ए चा यनवा घात. म्हणजे ह्या नियमाचा अर्थ काय पहा. आता इथं पाया आहे ए, इथं पण पाया आहे ए. ह्या दोघांच्या मध्ये जी क्रिया सांगितली, आपल्याला माहिती आहे की गणितामध्ये फक्त 4च क्रिया आहेत. एक तर बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, नाहीतर भागाकार आहे. म्हणजे ह्या 4 क्रिया व्यतिरिक्त आपण गणितामध्ये काही क्रिया करू शकत नाही आहे. आलं का लक्षात. आणि मग त्याच्यामध्ये ही गुणाकाराची क्रिया आहे. मग नियम असा तयार होतो की जर पाया समान असेल, त्यांचा गुणाकार असेल, तर सरळ सरळ घातांकाची बेरीज करावी. म्हणजे यम अधिक यन असं तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात समजा जर 5चा वर्ग असेल आणि गुणिले 5चा घन असेल, तर तुम्ही डायरेक्ट 5चा 3 अधिक 2 म्हणजे 5वा घात घेऊ शकता. आणि लक्षात, जर गुणाकार असेल तर. आता समजा गुणाकाराच्या ऐवजी नियम नंबर 2, गुणाकाराच्या ऐवजी जर का भागाकार असेल, पण भागाकार असेल तर नियम काय होतो. पण इथं सुद्धा अट तीच आहे. अट काय आहे, पाया समान असला पाहिजे. जर पाया समान असेल, त्यांचा भागाकार असेल, तर घातांकाची सरळ वजाबाकी करावी. हा नियम आहे. आणि म्हणून मग ए चा यम वजा यन असा नियम तयार होईल. म्हणजे हे 2 नियम लक्षात घ्या. पाया समान असताना गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करावी, आणि पाया समान असताना भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी करावी. बस हे 2 नियम अतिशय महत्त्वाचे बाळांनो. मग आता त्याच्यानंतर तिसरा जो नियम आहे तो काय आहे की समजा जर घाताचा घात असेल, की ज्याला आपण व्यवहारामध्ये गेलो तर घातपात म्हणू, घातपात म्हणतात ना, म्हणजे तर ठीक आहे, त्याच्यावरती मला काही जास्त बोलायचं नाही आहे. पण घाताचा घात म्हणजे काय पहा. समजा 2चा दुसरा घात आहे आणि त्याचा परत तिसरा घात आहे. मग याचं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल, आपल्या नियमाने जर आपण गेलो, आपण शिकलोय की बाबा जे घातांक असतो तेवढ्या वेळा त्या पायाचा गुणाकार करतात. मग आता या 2च्या वर्गाची किंमत मला काढताना 2 गुणिले 2 अशी घ्यावी लागेल. पण पुन्हा आणखी त्याचा तिसरा घात आहे नाही का. म्हणजे पहिल्यांदा हे 2 गुणिले 2 म्हणजे 4 होईल, आणि पुन्हा 4चा तिसरा घात आहे म्हणजे पुन्हा 4 गुणिले 4 असं होईल. म्हणजे 64 होईल. बरोबर, 64 होईल ना. हे सोडवलं तर मी. पण जर का घाताचा घात असेल तर मात्र घातांकाचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे इथं तुम्हाला मिळणार आहे 2चा 3 दुणे 6वा घात. आणि जर 2च्या 6व्या घाताचं तुम्ही उत्तर काढलं तर पुन्हा आणखी 64 येणारच आहे. आणि म्हणून हा नियम लक्षात ठेवा. जर ए चा यमवा घात त्याचा यनवा घात बरोबर ए चा यम गुणिले यनवा घात. म्हणजेच जर घाताचा घात असेल, मग तो किती वेळा असू द्या, घाताचा घात असा जरी असला तरी तेवढ्या वेळा गुणाकार करायचा. समजा उदाहरणार्थ 3चा 5वा, त्याचा दुसरा, परत त्याचा 4था, परत त्याचा 6वा, काय का असे ना, आपल्याला काही देणं घेणं नाही, पाया एकच आहे. मग फक्त काय करायचं आहे, ह्या सगळ्या घातांकाचा गुणाकार करायचा. म्हणजे तुमचं डायरेक्ट उत्तर येईल 3चा 5 दुणे 10 10 चौक 40 आणि 40 गुणिले 6 6 चौक 24 240 म्हणजे 3चा 240वा घात असे मिळेल. हे लक्षात घ्या. म्हणजे घाताचा घात असेल तर गुणाकार करायचा. आता पुढचा नियम पहा कसा आहे. तर पुढचा नियम असा आहे की जर एखाद्या संख्येचा घातच मुळात जर ऋण आला, पहा अतिशय महत्वाचा नियम. हा नियम नंबर 4 आहे ना, अतिशय महत्वाचा आहे. कसा पहा. समजा आपल्याला माहिती आहे की 2चा जर मी तिसरा घात केला तर 2 गुणिले 2 बरोबर 8 असं माझं उत्तर मिळतं. बरोबर, म्हणजे मी 2चा 3 वेळा गुणाकार केला. आता समजा जर पायाच जर वजा असेल, म्हणजे इथं जर -2 असेल आणि त्याचा जर तिसरा घात असेल तर मी काय करणार आहे, -2 गुणिले -2 3 वेळा करणार, कारण त्याचा घात 3 आहे. मग वजाचा गुणाकार अधिक येतो मला माहिती आहे. म्हणजे 4 दुणे 8 होणार, पण बेदुणे 4 होणार, पण ते धन 4 होणार आणि त्याला गुणिले पुन्हा ऋण 2 आहे. मग इथं ऋण 8 येणार आहे. म्हणजे माझं उत्तर ऋण 8 असणार आहे, कारण पाया ऋण होता. करू शकलो मी. पण समजा जर घातांकच ऋणमध्ये असेल तर घातांक जर ऋणमध्ये गेला तर, आणि मग आता बघूया काय होईल. मग आता पहा, समजा ह्या 2चा वजा तिसरा घात आहे. मग आता 2चा वजा 3 वेळा गुणाकार करा म्हणजे काय करा, नाही हे करू शकत नाही आपण, नाही का. वजा 3 वेळा गुणाकार कसा करणार हो, नाही का. म्हणून पहिल्यांदा तो जो घात ऋण आहे तो आपल्याला धन करून घेतला पाहिजे. आणि तो धन करण्यासाठी त्याचा गुणाकार व्यस्त घेतात. आणि गुणाकार व्यस्त घेतात म्हणजेच 1/2चा घन असा करायचा. हा ऋण होता,
तो धन झाला. आणि मग आता ह्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. आपल्याला माहीत आहे की 2चा घन 8 आहे, म्हणून याचं उत्तर येईल 1/8 बाग. हे लक्षात घ्या, हा फरक. आणि म्हणजेच आपल्याला जर घातांक जर ऋणमध्ये असेल तर तो पहिल्यांदा धनमध्ये करावा लागेल, तरच त्याच्यावरती काही जर क्रिया करायची असेल तर ती आपण करू शकतो. आणि म्हणून तो नियम आहे की येचा वजा यमवा घात बरोबर 1/येचा यमवा घात. खालचा घात वर गेला म्हणजे छेदासनं तो जर घातांक वर गेला तर तो चिन्ह त्याचं बदलतं. अधिकचं वजा होतं आणि वजाचं अधिक होतं. वरून खाली आणला तरीसुद्धा म्हणजे जर त्याला अंशामध्ये आणि छेदामध्ये बदलला म्हणजेच त्याला गुणाकार व्यस्त म्हणतात. आणि गणितामध्ये गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय माहीत आहे असं मी म्हणालो, पण बरीच जणं तुम्ही मला पाहत आहात, माझं ऐकत आहात आणि त्यामुळे प्रत्येकालाच गुणाकार व्यस्त माहीत असेल असं नाही. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे सांगणं. तर गुणाकार व्यस्त म्हणजे असं असतं, समजा जर 1/5 असा जर अपूर्णांक जर असेल आणि याचा जर मला गुणाकार व्यस्त घ्यायचा असेल तर मला फक्त काय करावं लागतं, फक्त छेदाचा अंश करायचा आणि अंशाचा छेद करायचा, म्हणजे हा आहे त्याचा गुणाकार व्यस्त. म्हणजे कुठल्याही संख्येचा गुणाकार व्यस्त घेत असताना फक्त छेद आणि अंश हे उलटे करायचे बस, त्याला गुणाकार व्यस्त म्हणतात. म्हणजे हा होता 4था नियम की जर एखाद्या संख्येचा घातच वजामध्ये असेल तर तो धन करण्यासाठी त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा, म्हणजे तो धन होतो ऑटोमॅटिकली. आणि मग आता 5वा नियम आहे तो काय आहे तो आपण पाहूयात. समजा दोन वेगवेगळे पाया असतील, संख्या असतील आणि त्यांचा गुणाकार एकत्रित करायचा असेल, म्हणजे हाही नियम महत्त्वाचा आहे. जर A गुणिले B असं असेल आणि त्याचा एकत्रित घात जर यम असेल, म्हणजे काहीतरी घात असेल दोघांच्या गुणाकाराचा एकत्रित घात, तर तो मी घात सेपरेट करू शकतो. म्हणजेच Aचा यम गुणिले बीचा यम. म्हणून सेपरेट असेल तर मी एकत्रित जोडू शकतो, एकत्रित असेल तर मी सेपरेट करू शकतो. याचा वापर पुढे आपल्याला उदाहरण सोडवताना करायचा आहे, हे लक्षात घ्या. पण जसा नियम हा गुणाकाराचा होता तसाच नियम भागाकाराला आहे. आणि म्हणजेच जर का A भागिले B असेल आणि त्याचा एकत्रित घात असेल तरीसुद्धा तो घात आपण अंशाची अंशाला सेपरेट, छेदाची छेदाला सेपरेट देऊ शकतो. म्हणजे Aचा यमवा छेद बीचा यमवा हा नियम आहे. तर हे नियम लक्षात घ्या. त्यानंतर आणखी एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि तिथं बहुतांश विद्यार्थी हे चूक करतात. कारण जी गोष्ट फार सोपी असती ती फारच अवघड असती बाळांनो, आणि फार अवघड गोष्ट असली तर ती ॲक्च्युली फार सोपी असती पण तिला आपण अवघड केलेलं असतं. तर अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो शेवटचा नियम ह्या घातांकातला. आणि मग तर तो नियम आहे, जर एखाद्या संख्येचा घातच मुळात शून्यावा असेल तर काय करायचं. म्हणजे समजा माझा A हा पाया आहे आणि त्याचा घात 0 आहे, तर Aचा शून्यावा घात म्हणजे ह्याचं उत्तर येतं 1 बाळांनो. हे लक्षात ठेवा. कारण संख्या किती पण मोठी असू द्या, किती पण मोठी असू द्या, त्याचा जर का शून्यावा घात जर आला तर त्याचं उत्तर मात्र एकच येणार आहे. समजा 99, 85, 92, 13, 14 आणि त्याचा शून्यावा घात केलेला आहे समजा. मग आता संख्या इतकी मोठी आहे त्याच्याशी काही आपल्याला देणं घेणं नाही आहे. त्याचा घात 0 आहे ना, म्हणजे त्याचं उत्तर 1 आहे, लक्षात घ्या. आणि एखाद्या संख्येचा जर घातच मुळात 1 असेल तर त्याचं उत्तर म्हणजे तीच संख्या असती. जर का समजा एक संख्या आहे, आपण उदाहरण म्हणूया, समजा 925 संख्या आहे आणि तिचा पहिला घात आहे, मग पहिला घात असेल तर त्याचं उत्तर असणार आहे 925च असणार आहे. आणि जर दुसरा घात असेल तर मग त्याचा आपल्याला वर्ग करावा लागेल. तिसरा घात असेल तर त्याचा आपल्याला घन करावा लागेल, तेवढ्या वेळा गुणाकार करावा लागेल. तर पुढं जे काय आपल्याला पुढं आपण टॉपिक घेणार आहोत वर्ग आणि वर्गमूळ, तिथं मी तुम्हाला शिकवणार आहे की मोठ्या संख्येचा वर्ग पटकन कसा काढायचा लगेच की फास्ट. म्हणजे ज्या काही जुन्या पारंपरिक पद्धती आहेत त्या फेकून द्यायच्यात आपल्याला, कारण आता अपडेट झालो तर आपण आता आपण वेगानं गतिमान झाला आहे मानव, अतिशय गतिमान झाला आहे मानव, आणि त्यामुळं त्या वेगाला आपण टिकलं पाहिजे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा वेग जो आहे ना, वेग म्हणजे स्पीड, आपल्याला एखादा प्रश्न सोडवण्यासाठीचं जे स्पीड आहे ते फार महत्त्वाची भूमिका बजावते बाळांनो. कारण आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याच्यासाठी जो वेळ असतो तो वेळ जर आपण
प्रत्येक प्रश्नावरती काढला तर फार कमी वेळ आपल्याला वाट्याला येतो. म्हणजे 1.5 तास जर वेळ असेल तर त्याच्यात आपल्याला जर 100 प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला वेगानं काम करायला शिकलं पाहिजे. आणि वेगानं काम करायचं असेल तर त्यालाच आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागेल. आणि हे सगळं आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला जे काही वर्ग करायला लागतात तर ते वर्ग टेक्निकली फास्ट कसे करायचे ते तुम्हाला मी तिथं पुढच्या टॉपिकमध्ये शिकवणार आहे. आता इथेही घातांकामध्ये काही उदाहरणं येणार आहेत. तिथं आपल्याला वर्ग घन करावे लागणार आहे. तिथेही मी तुम्हाला त्याच्या टेक्निक्स सांगणार आहे उदाहरणं सोडवताना. पण आजच्या या स्ट्रॅटर्जी लेक्चरमध्ये हे जे घातांक हा जो घटक आहे तर त्याचं जे मी हे स्ट्रॅटर्जी लेक्चर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मी घातांकाची ओळख करून दिलेली आहे. आणि घातांकित रूपात संख्या लिहिता येतात. कुठलीही संख्या घातांक रूपात लिहिता येते, घातांकित विस्तार रूपात लिहिता येते. हे त्याचे 7 महत्त्वाचे नियम आहेत. आणि हे सगळे नियम आपण पाहिलेले आहेत. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवावं लागलो की याच्यावरती प्रश्न विचारतात की तुम्हाला एकच संख्या अनेक रूपात लिहिता येते. एकच संख्या अनेक रूपात लिहिता येते. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे वेगवेगळ्या रूपात लिहिता येते. मग त्याची किंमत नाही बदलणार आहे. आपण चपाती खाल्ली, समोसा खाल्ला, त्यानंतर कचोरी खाल्ली, काही जरी पदार्थ खाल्ले तरीसुद्धा त्याच्यामध्ये गहू हा घटक आहेच. हो, मूळ घटक हा गहूच आहे. तेच आपल्या शरीरामध्ये जाणार. त्या गव्हामध्ये जे घटक आहेत तर तेच घटक आपल्या शरीरामध्ये जाणार आहेत. तुम्ही त्या गव्हापासून बनलेला कोणताही पदार्थ खावा. तर गणितामध्ये तसंच आहे बाळा. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं तर त्या संख्येची किंमत न बदलता तिला आपल्याला वेगळ्या रूपात प्रेझेंट करावं लागतं. त्याच्यावरती प्रश्न विचारलेला असतो. मग आता आपण जाता जाता या स्ट्रॅटर्जी लेक्चरमध्ये जाता जाता आपण एक उदाहरण बघू की एकच संख्या अनेक पद्धतीनं आपल्याला कशी व्यक्त करता येईल, घातांकी रूपामध्ये तिला लिहिता येत असती तर ते बघूया. आणि मग आपण पुढच्या सेशनमध्ये लगेच आपण काय करू तर याची उदाहरणं पाहू. म्हणजे कशी उदाहरणे विचारलेली आहे त्याच्यावरती त्याचा अगोदर आढावा घेऊ आणि नंतर मग संभाव्य प्रश्नांचा विचार करू. तर ठीक आहे. मी आता तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला नियम आज तुम्ही समजलेत असं मी लक्षात घेतले. आणि तुम्ही हे नियम व्यवस्थित लिहून काढायचे ठसठशीत अगदी स्वतःच्या सुवाच्य अक्षरामध्ये. आणि एक त्याच्यावरती थोडीशी अधूनमधून नजर फिरवा. ऑटोमॅटिक तुमचे ते नियम पाठ होतील. आणि मग आता या स्ट्रॅटर्जी लेक्चरची सांगता करताना तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट आता जी बोललो की घातांकित रूपामध्ये एकच संख्या आपण अनेक पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. आणि याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. विशेष करून महापोर्टल जे प्रश्न विचारतं ते असंच थोडंसं त्या प्रश्नामध्ये चेंज करून म्हणजे तो प्रश्न फॉरवर्ड करून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण एक सॅम्पल बघूया. हे सगळे नियम तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित आणि लक्षात घ्या. तुम्हाला सगळे नियम व्यवस्थित मी समजावून दिलेले आहेत. समजा मला 64,000 ही संख्या लिहायची आहे. पहा आता म्हणजे घातांक म्हणजे नेमकं काय रूप आहे. समजा ही मला संख्या लिहायची आहे 64,000 ही संख्या एक नमुन्याचं उदाहरण म्हणून मी घेतलेलं आहे 64,000. आता ही संख्या मी जर वेगळ्या पद्धतीनं लिहिली म्हणजे मी लिहिणार आहे 64,000 असं लिहिणार आहे. मग हे 64 मी असं लिहू शकतो ना 64 गुणिले मला माहीत आहे 3 शून्य आहेत त्याच्यावरती आपण पाहिलं मगाशी की मग आपण काय करणार 10चा तिसरा घात. कारण पाया आपण 10 धरला आहे. 3 शून्य आहेत म्हणजे त्या एकावर 3 द्यायच्या. पण आपल्या देशमान पद्धतीमध्ये पाया 10 असतो. म्हणजे हीच संख्या आपण अशी लिहू शकतो. आता मला वाटलं की अशी नको मला लिहायला. मी काय करतो तर हे 64 आहे ना ह्या 64ची मी फोड करू शकतो. मग मी काय फोड करू शकतो तर हे 64 जे आहे तो आहे 8चा वर्ग. म्हणजे हेच मी असं लिहू शकतो ना 8चा वर्ग गुणिले 10चा तिसरा घात. शेवटी तेच 64,000 आहे. म्हणजे हे 64 आहे हे 8चा वर्ग म्हणजे 64च आहे आणि त्याला आपण 10चा तिसरा घातानं गुणतोय म्हणजे त्या 3 शून्यानं गुणतोय म्हणजे ते 64,000 येणार आहे. आता हेच मी दुसऱ्या भाषेत लिहू शकतो. मला माहिती आहे की 8 हा 2चा गण आहे म्हणजे घातांकित रूपामध्ये आपल्याला जाता येतं. आणि ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारतात. मग आता हे 8 मला कसं लिहिता येतं. मला माहिती आहे की 8 हा 2चा गण आहे आणि पुन्हा त्याचा वर्ग आहे हा म्हणजे हा वर्ग आणि पुन्हा ते 10चा तिसरा घात आहेच त्याला गुणिले. मग आता आपण नियम शिकलो की घाताचा घात असेल तर काय होतं तर त्याचा गुणाकार होतो. घातांकाचा गुणाकार होतो. म्हणजे आता ह्याची पण किंमत तीच आहे 64,000. ह्याची पण किंमत ती 64,000च आहे. याची पण किंमत 64,000च आहे. याची पण किंमत 64,000च आहे. आता हेच मी पुन्हा वेगळ्या पद्धतीने लिहिलं. ह्या 2चा पाया तसाच ठेवला. ह्या दोघांचा गुणाकार केला 3 दुणे 6 होणार आणि पुन्हा त्याचा आणि काय होणार ते 10चा तिसरा घात आहेच. मग ह्याची सुद्धा किंमत आहे ती 64,000च आहे. आता समजा हेच मी आणखी वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसं पहा आता हे जर मी असं लिहिलं ना हीच किंमत मी इथं खाली घेतोय. आता म्हणजे पुढं बोर्ड संपतोय खाली घेतोय तर काय लिहिलं मी 6.4 गुणिले. आता बघा मला 64,000 लिहायचं म्हणजे घातांकित रूप काय आहे हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यावरती प्रश्न विचारतात. म्हणजे ज्यावेळेला एखादी मायक्रोमध्ये संख्या असते म्हणजे आता उदाहरणार्थ
एका लहान म्हणजे एकदम संख्या, आता समजा हे आपले जे काही मूलद्रव्य आहेत त्याचे जर आपण अणू घेतले, एखाद्या पर्टिक्युलर मूलद्रव्याचा अणू घेतला आणि त्याचा जर व्यास मोजायचा असेल तर तो इतका लहान असतो, इतका लहान असतो, इतका लहान असतो की आपण ती संख्या लिहायचं म्हणजे फार अवघड. म्हणजे त्यासाठी आपण काय करतो, घातांकाचा वापर करत असतो. फार मोठी संख्या लिहिताना आपण घातांकाचा वापर करत असतो. मग आता इथं 6.4 गुणिले जर मी लिहिलं की 10 जे मला होतं, 10 वरती माझ्या 3 शून्य होत्या, म्हणजे मी काय करणार आहे, इथं जर मी 4 शून्य केल्या तर ह्याचा अर्थ काय झाला बघा, हे 64,000 होते की नाही. पाहता आपल्याला माहिती आहे की आपण जर 1 शून्यानं गुणलं तर 1 पॉईंट पुढे जातो, म्हणजे ह्या 10 गुणल्याबद्दल 1 पॉईंट पुढे गेला म्हणजे 64 झालं, आणि ह्या वरच्या 3 शून्य म्हणजे हे सुद्धा 64,000 आहे. आत्ता हे मी घातांकात जर लिहिलं तर मग मला असं लिहिता येतं की हे जे 6.4 होतं आणि हे 10चा चौथा घात होता, मग आता हेच मी असं लिहिणार ना, 6.4 गुणिले 10चा, आता इथं फक्त काय करणार मी, चौथा घात घेणार. इथं जर मी आता हेच मी जर असं लिहिलं 6.04 तर मी 10चा 5वा घात घेणार. इथं जर मी हेच असं लिहिलं 0.04 तर इथं मला 10चा 6वा घात घ्यावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीने एकच संख्या आपण घातांकित पद्धतीनं अनेक रूपामध्ये लिहू शकतो. आणि विशेष करून हे महापरीक्षा जे झाल्या ना गेल्या वर्षी, तर त्या महापरीक्षेवाल्यांनी काय केलं, प्रश्न विचारण्याचं फॉर्मेटच बदलून टाकलं. म्हणजे आजपर्यंत जसे पारंपरिक पद्धतीनं प्रश्न यायचे तसे प्रश्न त्यांनी विचारण्याचा पॅटर्न सगळा बदलला. म्हणजे मूळ नियम बदललेला नाही, काहीही आकडेवारीत बदल नाही, नियमात बदल नाही, सूत्रात बदल नाही, अगदी पिढ्यानपिढ्या 30 सूत्र आहेत, पण त्यांनी प्रश्न विचारण्याची धर्ती बदलली. आणि म्हणून आपल्याला जी काही तयारी करायची आहे ती अपडेट तयारी केली पाहिजे. त्यासाठी हेही महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी माझ्या परीने व्यवस्थित समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. परत आता याची जवळपास आपण बऱ्यापैकी उदाहरणं पाहणार आहोत. पोलीस भरतीला पडलेली पाहणार आहोत, तलाट्याला पडलेली पाहणार आहोत, त्याचबरोबर परीक्षेची उदाहरणं पाहणार आहोत. त्यानंतर आणि पुढची लेवल जी आहे MPSCची गट कला जे काही प्रश्न विचारतात त्याच्या आपण नमुन्याची उदाहरणं पाहणार. आणि त्याचबरोबर ही सगळी आत्तापर्यंत विचारलेली झाली आणि ही ह्याच्यातली काही उदाहरणं तुमच्याकडे असतील सुद्धा, तुम्ही त्याचं सोल्युशनही पाहिलं असेल, पण तेच आणि वेगळ्या पद्धतीने कसं सोडवता आलं असतं, कमी वेळेत मला कसं सुटलं असतं, ह्याचाही आढावा होईल. आणि त्याचबरोबर मग परीक्षेला अपेक्षित काय आहे, की काय येऊ शकेल, आणि याच्यावरती काही सरावाचे प्रश्न असे आपण घेणार आहोत. तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपण हा घातांकाची तुम्हाला मी पूर्ण ओळख करून दिली. तरीही याबद्दल तुम्हाला काही आणि शंका असेल, नेहमीच म्हणजे मी प्रत्येकच लेक्चरला सांगावं असं काही नाही आहे, परंतु तुम्हाला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा एखादा मुद्दा तुम्हाला क्लिअर होत नसेल किंवा तुम्हाला आणि काही सरावाच्या प्रश्नांची अडचण असेल किंवा आम्ही जे काही तुम्हाला सरावाचे प्रश्न देत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा इतर जे काही प्रकरणं आहेत किंवा जेणेकरून तुम्ही अजून MTSवरती प्रकरणं पाहिलं नाही आहे, कदाचित आमचं अपलोड झालं नसेल, आमचं तयार असेल किंवा अपलोड व्हायला थोडा वेळ लागणार असेल, आणि तरी पण तुम्हाला जर त्या टॉपिकमध्ये काही शंका असतील तरीसुद्धा तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला काय करायचं, कागदावरती त्याचा फोटो काढून पाठवायचा आहे, कागदावरती उदाहरण लिहून तुम्हाला नक्की त्याचं रिप्लाय मिळेल. आणि त्याचबरोबर जाता जाता म्हणजे मुलांचे काही डिमांड आल्या, काही मुलांनी कमेंट्स केल्या की सर आम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरले होते महापरीक्षेला, आणि मग आता जर परीक्षा झाल्या आणि समजा त्या महापरीक्षेसारख्याच झाल्या तर मग आम्ही काय करायचं नेमकं, म्हणजे तर त्यासाठी आम्हाला थोडं महापरीक्षेच्या दृष्टीनं पण मार्गदर्शन मिळेल का, अशी काही चौकशी झाल्यानंतर. आणि त्यामुळं आपल्या MTSनं काय केलं आम्ही, किंवा बऱ्याच मुलांची ही समस्या आहे की भरपूर लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि अजून परीक्षा होणार कशी, परीक्षा 100% होणार, जागा 100% भरणार, हे सगळं त्रिकालबाधी सत्य, पण परीक्षेचा पॅटर्न काय राहणार, महापरीक्षा तशी घेणार का आणि एखादी काही कंपनी येऊन आणि वेगळंच पॅटर्न राबवणार. शेवटी सिलेबसमध्ये तर बदल होणारच नाही का, नियमावलीत बदल होणारच नाही, पण ते प्रश्न विचारण्याची शैली बदलली जाईल. आणि यासाठी आपली तयारी असावी म्हणून आम्ही आमच्या MTSची टीम आहे आणि अहोरात्र प्रयत्न करून आम्ही तुमच्यासाठी एक मास्टर प्रॅक्टिस हा खास महापरीक्षेसाठी एक पॅटर्न तयार केला आहे की त्याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे, तर तुम्हाला एका बंचमध्ये म्हणजे एक जे तुम्हाला आम्ही बॉक्स देणार आहोत, उदाहरणांचा बॉक्स म्हणतोय मी, लक्षात घ्या, तर या बॉक्समध्ये तुम्हाला आम्ही 150 प्रश्न देणार आहोत. कशाचे, ते जे महापरीक्षेला विचारले ते, आणि त्याचं तुम्हाला दुहेरी सोल्युशन देणार आहे. एक सोल्युशन असेल ते तुम्हाला PDF द्वारे असेल की जी 24 तास तुमच्या जवळ असेल, आणि त्याचबरोबर त्याच प्रश्नाचं बोर्डवरती तुम्हाला विश्लेषण दिलं जाईल. आता जे बोर्डवरचं विश्लेषण असेल आणि जे लिखित स्वरूपाचं विश्लेषण असेल त्याच्यामध्ये मी दोन्ही पद्धतीचा वापर केला, लक्षात घ्या. म्हणजे एखादा प्रश्न जर 2 पद्धतीनं 3 पद्धतीनं सुटत असतो, कारण गणिताचे प्रश्न असतात, ह्याला सोडवण्याचे अनेक मार्ग असतात, आणि त्यासाठी त्या सगळ्या पद्धतींचा वापर करून असा बंच करून तो 150 प्रश्नांचा एक पॅकेज की ज्याला आपण त्यालाच महापरीक्षेचाच तो म्हणजे आम्ही तो बंच केलेला आहे, त्याला मास्टर प्रॅक्टिस सेट असं आम्ही नाव दिलं. तर हा उपलब्ध आहे अतिशय अत्यल्प फीमध्ये, म्हणजे तुम्ही अगदी मित्रासोबत चहा घ्यायला जेवढे पैसे खर्च करता तेवढ्या रकमेमध्ये तुम्हाला ती सुविधा आम्ही
आमच्या MTS मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल हां. याची फुल्ल गॅरंटी तुम्हाला मी स्वतः माझ्या विषयाची देते. त्याचबरोबर जी काय आमच्यासोबत जी टीम आहे, आमची जी MTSची टीम आहे, याच्यामध्ये सगळे अनुभवी शिक्षकवृंद आहे, जे आमचं GS हा विषय जे शिकवतात माझे सहकारी प्राध्यापक हां. अजित सलगर म्हणून प्राध्यापक आहेत की ज्यांचं स्वतःचं पुस्तक आहे आणि ते महाराष्ट्रभर पुस्तक गाजते. स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी सगळी मुलं त्यांचं पुस्तक रेफर करतात. तर अशी माथाभर मंडळी हां आमच्या ह्या टीममध्ये अहोरात्र काम करत असतील. त्यामुळं तुम्ही जर आमच्या ह्या MTSला अटॅच राहिलात तर 100% तुम्ही यशस्वी होणार आहात. फक्त तुम्ही आमच्या सूचनांचं वेळोवेळी पालन करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि आजचं हे आपण ह्या स्ट्रॅटर्जी लेक्चरचं सत्र संपवते. आता पुढच्या सत्रामध्ये आपण त्याची प्रत्यक्ष उदाहरणं बघू. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.